सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकारमर्षी स्वर्गीय गणपतराव साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरामध्ये साठे परिवाराच्या वतीनं अर्थात माजी आमदार धनाजीराव तात्या साठे यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी माढ्यामध्ये भव्य अशा राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं या ठिकाणी जे आहे ते आयोजन केलेलं आहे। कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट अर्थात सहकार चळवळीला गती देण्याच्या उद्देशानं या सुरू केलेल्या स्पर्धेचं नेमकं प्रमुख उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या समवेत बोलण्यासाठी धनाजीराव साठे आहेत। तात्या काय सांगाल, एकीकडे सहकार चळवळीत जर आज पाहिलं आपण चित्र तर वेगळ्या संस्था अनेक संस्था आहेत तो मोडकळीला आलेत आणि हा वेगळा उपक्रम आपला राज्यापुढे आदर्शवत ठरतो। खरं तर सहकारामुळं आज महाराष्ट्राची प्रगती झालेली आपल्याला दिसते किंवा प्रगती पथावर जाणारं हे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। परंतु आज आपण म्हणताय त्याप्रमाणे आज बऱ्याच लोकांनी खाजगी संस्था उभा करून सहकारी चळवळीला कुठेतरी मारक होईल अशा प्रकारचा विचार पुढे आणण्याचा कार्यक्रम असल्यामुळं तो विचार जाऊन सर्वसामान्य माणसाचा हिताचा एकच हित होऊ शकतं ते सहकाराच्या माध्यमातून। सहकारात प्रत्येक माणसाला अधिकार दिलेला आहे। एखादी संस्था उभी करत असताना तो सभासद झाला म्हणजे तो त्या संस्थेचा मालक झाला, अशा प्रकारचा विचार सहकाराच्या माध्यमातून असल्यामुळं आज एक वेगळ्या विचारानं खाजगीकरणाकडं वाटचाल होते काय अशा प्रकारचं चित्र आज पाहत असताना आमचा विचार आहे की कुठल्याही परिस्थितीत सहकाराशिवाय पर्याय नाही, विना सहकार नाही उद्धार, अशा प्रकारानं आपल्याला जर ही सहकारी चळवळ अशाच प्रकारानं आपण जर याच्यामध्ये भाग घेऊन एक हा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला, या माध्यमातून आमची इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या सहकारी चळवळीचा प्रसार झाला पाहिजे। प्रसार तर आहे, सर्वांच्याकडे सहकारी संस्था आहेत, परंतु आज जर आपण पाहिलं तर एक विचार असा दिसतोय की खाजगी संस्थाकडं कुठेतरी विचार सरकतो की काय, अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात दिसते आणि त्या परिस्थितीला शह देण्याच्या दृष्टिकोनातून फक्त सहकारच करू शकतो। सहकारच सर्वसामान्य माणसाला मालक बनवू शकतो आणि त्यामुळं आम्ही या सर्वसामान्य माणसाला त्या संस्थेचा मालक, कुठली जी संस्था असेल चांगलं काम करणारी त्या संस्थेचा मालक त्या शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला करण्याच्या दृष्टिकोनातून ते सरकारी चळवळीचं महत्त्व सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याच्या दृष्टिकोनातून हे रन फॉर कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं मॅरेथॉन घेऊन लोकांच्यापर्यंत विचार पोचवण्याचं काम आम्ही करतो आहे। कुठं तर सोलापूर जिल्हाच नव्हे तर संबंध राज्यभरातील देखील इथं स्पर्धक सहभागी झाले होते। कुठून आले होते आणि कसा एकंदरीत प्रतिसाद मिळतोय आपल्याला? आता चिपळूणहून आले होते, कोल्हापूरहून आले होते, सांगलीहून आले होते, अहिल्यानगरहून आले होते, नाशिकहून आले होते, सातारा, सांगली, म्हणजे असं पूर्ण महाराष्ट्रातून लोक आले, व्यापक स्वरूपात लोक। तर ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर एकीकडे राज्यभरातल्या सहकारी संस्था मोडकळीस आलेत, मात्र या सहकारी संस्थांना कुठंतर गती मिळावी कोऑपरेटिव्ह मूव्हमेंटच्या माध्यमातून माढ्यातला हा राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा उपक्रम निश्चितच आदर्शवत राज्यापुढे आहे। आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्पर्धा आपण ठिकठिकाणी पाहायला मिळतो, मात्र त्याची टॅगलाईन निश्चित नसते, मात्र सहकार चळवळीला गती देण्याच्या उद्देशानं माढ्यातली ही स्पर्धेचं जे आयोजन आहे ते कौतुकास पात्र आहे आणि राज्यापुढं ही राज्यातली ही पहिली मॅरेथॉन स्पर्धा असेल जिथं कोऑपरेटिव्ह मूव्हमेंटची टॅगलाईन होऊन एक वेगळा आणि सामाजिक संदेश देण्याच्या माध्यमातून राज्यातील इतर संस्थांच्या पुढं इतर सहकारी क्षेत्रातल्या माजी आमदार असतील, संस्थेचे चेअरमन असतील, यांच्यापुढं निश्चितच आदर्शवत असाच मानावा लागेल। माझा सहकारी बाबा जगतापसह मी संदीप शिंदे, माढा, सोलापूर।